खारघर येथील सेक्टर 20 या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या अंडर असलेल्या गार्डनमध्ये मुले क्रिकेट खेळत असतात। सकाळच्या वेळी खारघर रहिवासी चालण्यासाठी येथे येत असतात, परंतु त्यांना चेंडूची शेकोटी मिळते। त्यामुळे वारंवार पनवेल महापालिकेकडे तक्रार करून सुद्धा कारवाई होत नसल्याने शेतकरी कामगार पक्षाच्या खारघर महिला अध्यक्ष तेजस्वी घरत व सामाजिक कार्यकर्ता जगदीश घरत यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन देऊन 20 फूट भिंत किंवा जाळी लावण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। माननीय आमदार बालराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्ष खारघर यांच्या समन्वयातून माननीय तेजस्वी जगदीश घरत आणि मी स्वतः जगदीश घरत आम्ही 22 तारखेला आयुक्त यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं की सेक्टर 20 मध्ये आमच्या इथे एक मोठं गार्डन आहे जे महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहे। तर त्याच्यामध्ये उद्यानामध्ये एक प्लेग्राऊंडसुद्धा आहे जे क्रिकेट खेळण्यासाठी, मैदानी खेळ खेळण्यासाठी, फुटबॉल खेळण्यासाठी आहे। तर ते असताना तिथे ज्यावेळेस जे खेळकरी मुलं किंवा इतर क्रिकेट खेळत असतील, फुटबॉल खेळत असतील, तर त्यांचा बॉल आजूबाजूच्या चेंडू आजूबाजूच्या जे वॉकिंग करत असतात, त्याच्यामध्ये वॉकिंगमध्ये सिनियर सिटीजन असतील, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक किंवा लहान मुलं असतील, तर त्यांना लागतो आणि एवढा जोरात लागतो की त्यांना 5-5 दिवस त्यांना म्हणजे बाहेर पडता येत नाही घराच्या। तर तो बॉल त्यांना लागू नये यासाठी आम्ही आयुक्तांना निवेदन दिलं की या जे मैदान आहे त्या मैदानाला पूर्णपणे फेन्सिंग करा, 20 फुटी हाईटचं, 20 फुटाची उंचीचं, की ती फेन्सिंग मग लोखंडी जाळीचा असू दे किंवा नायलॉनच्या रस्सीचा असू दे, जेणेकरून मैदानातला बॉल हा बाहेर जाणार नाही आहे आणि जे आजूबाजूला जे वॉकर्स आहेत, चालणारे आहेत, तर त्यांनासुद्धा सुविधा होऊन जाईल, ते निर्धास्त ते वॉकिंग करू शकतील। म्हणजे आज करोनाच्या काळामध्ये असं झालं की आपली विद्यार्थी असू दे, मुलं असू दे, वयस्कर असू दे किंवा तरुण असू दे, या मोबाईलच्या विळख्यामध्ये आहेत, त्यातून बाहेर पडावं, मैदानी खेळ खेळावे, त्यांनी शारीरिक आणि मानसिक स्थैर्य चांगलं राहावं त्यांचं, या उद्देशानं हे आम्ही आयुक्तांना निवेदन दिलं की त्यांना आजूबाजूच्या आमच्या सेक्टर 20च्या आजूबाजूला कुठल्याही गार्डनमध्ये असं गार्डन नाही आहे आणि एकमेव गार्डन आहे, तर त्याच्यामध्ये खेळही जपला जावं आणि उद्यानही जपलं जावं, म्हणजे खेळकऱ्यांना खेळही जपेल त्याच्यातून आणि वॉकिंग पण करता येईल, उद्यानाचा आनंद पण इतर लोकांना घेता येईल। तर त्यांनी लवकरात लवकर ते कामाला सुरुवात करावी असं त्यांना आम्ही ते निवेदन दिलं आहे, पत्रव्यवहार केलेला आहे। त्यासाठी थोडा 1 तास असा वेळ भेटतो, त्याच्यासाठी ती लोक वॉकिंगसाठी या उद्यानातमध्ये येत असतात आणि त्याच्यामध्ये असं होतं की बॉल हा एवढ्या स्पीडला आणि एवढ्या जोरात येतो ना की त्यांना तरी लागण्याची भीती असते। त्याच्यामध्ये काही महिला अशा घरातून बाहेर येत पण नाही आहेत आणि हे उद्यान मोठं आहे, एवढं पण लहान नाही आहे आणि सेक्टर 20 मधलं हे एकमेव एवढं मोठं उद्यान आहे। तर सेफ्टीसाठी तर मला असं वाटतं की ते याच्यावर उपाय करणं गरजेचं आहे। सध्या तुम्ही माझ्या मागे जो मैदान बघताय, या मैदानाची अवस्था सध्या सुधारलेली वाटते आहे, कारण इलेक्शन जवळ आलेत। हा सगळ्यांच्याच निकडीचा प्रश्न होता, त्याच्यामध्ये बऱ्याच खेळपट्ट्या आणि हे लागलेले आहेत, खेळाचे साहित्य लागलेत, पण त्याचबरोबर हा जो खेळण्याचा मैदान आहे, म्हणजे लाल मातीचे खेळ जे इथे खेळले जातात, ते खेळताना लहान मुलांना दररोज एखाद्या वरिष्ठ नागरिकाची शिव्याशाप ऐकावे लागतात, कारण एखादा चेंडू त्यांना जाऊन लागतो आणि त्यांचाही दोष नाही आहे, त्यांचाही दोष नाही आहे। जसं जगदीश दादा आणि ताईंनी सांगितलं, लहान मुलांनासुद्धा कोरोना काळामध्ये घरामध्ये बसून फार त्याचा त्रास झालेला आहे, आता ते बाहेर पडत आहेत आणि त्याचबरोबर महिलासुद्धा 1 तास जो मिळतो तो तिकडे त्याचा आनंद घेण्यासाठी येतात। अशा वेळेला त्या साशंक मनाने या इथे फिरत असतात आणि कुठेतरी एक भीती असते की एखादा चेंडू लागेल, एखादा अपघात घडू शकतो आणि आत्तापर्यंत 2-3 अपघात घडलेले आहेत, फार पोलीस स्टेशनपर्यंत या सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत आणि त्या आम्ही हे सगळं होत असताना लोकप्रतिनिधी इथे नाही आहेत। आज लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांना नेमून दिले होते त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे, सगळे माजी आजी झालेले आहेत, पण या जागेवरती वस्तुस्थितीमध्ये नागरिकांची काळजी घ्यायला दादा आणि ताईंसारखे जगदीश दादा आहेत, तेजस्वी ताई आहेत, जीवन घरत आहेत आणि आम्ही सगळे वॉकिंग रॉक्स ग्रुपचे सगळे मेंबर्स आहोत, असे लोकप्रतिनिधी स्वतःहून पुढे येतात आणि ही कामं करत आहेत। आमच्याच माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयातून आम्हाला सहकार्य मिळालं आणि आम्ही हा एक पत्रव्यवहार गेले बरेच महिने करतो आहे। आज हा विषय तुम्ही तुमच्या न्यूज चॅनलवर दाखवता, त्याचा आम्हाला अभिमान आहे की बाबा कोणीतरी या विषयाकडे लक्ष दिलेलं आहे गांभीर्याने। हा गंभीर विषय आहे, वरिष्ठ नागरिक एखादा हाताळत होऊ शकतो। मागे या ट्रॅक्सवरती लाद्या नव्हत्या, त्यावेळेलासुद्धा पावसामध्ये एक माणूस पडला, त्याचा खुब्याचा हाड मोडला, ते सुद्धा आम्हीच म्हणजे आमच्याच ग्रुपमधल्या सहकाऱ्यांनी हे सगळं केलेलं आहे।
पण आम्ही हे नाही म्हणत आहे श्रेयवादाची लढाई नाही आहे. आम्हाला एवढंच म्हणणं आहे की सर्वसामान्य नागरिक म्हणून 5 वर्षातून एकदा जेव्हा इलेक्शन असतात त्याच्या 1-2 महिन्याआधी आमची काळजी का घेता? तुम्ही 5ही वर्ष घ्या, तुम्हाला मतदानला आमच्या दारापर्यंत यायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त काम करत राहा. पब्लिक शहाणा आहे, त्यांना कळतं की कोण काम करतो आहे, कोण लोकप्रतिनिधी खरा आहे. तर लोकप्रतिनिधींना नाही, पण निदान जी संबंधित विभाग आहे ज्यांच्याकडे हा सगळा म्हणजे साहित्यांची डागडुजी आणि बघण्याचे सामर्थ्य आहे, त्या विभागाने या विषयाकडे लक्ष द्यावं. पनवेल महानगरपालिकेला आमचं पत्रव्यवहार होतोच आहे. सो एवढंच आमचं पब्लिक म्हणून निवेदन आहे की त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहावं आणि लवकरात लवकर फेन्सिंग उभारून द्यावं. धन्यवाद.